प्रत्येकाने आपापल्या पाण्याच्या बाटल्या आणल्यात ना. उपास असला म्हणून पाण्याच्या बाटल्या आणायच्या तर असं करायचं नाही. त्यामुळे टाळी वाजवायची. टाळी कशी वाजवायची? अशी वाजवायची. कारण काय तिथे पॉइंट असतात. डॉक्टर असतील कुणी इकडे, त्यांना विचारा, ते सांगतील बरोबर तुम्हाला. म्हणजे हे चांगलं राहतं. आता हे चांगलं राहतं म्हणून तरी वाजवा, पण नुसत्या टाळ्या वाजवायच्या नाही. नुसत्या टाळ्या वाजवणाऱ्यांना संप्रदाय वेगळा. टाळी वाजवायच्या आणि गोड आवाजात भजनही करायचं. काय तू पण टाळ्या वाजवायच्या. तो म्हणाल मला काय टार्गेटच केलेलं आहे. गोड आवाजात भजन करायचं. सगळ्यांना गोड आवाजात दिलेला आहे. नळावर जो आवाज आपण वापरत होतो तो बंधारा वापरायचा नाही. काय गे भवाने, तिथे गोड आवाज. गोड आवाजात भजन करायचं. सगळ्यांना गोड आवाज दिलेला आहे. आणि मग एक श्लोक म्हणायचा आणि मग उत्तरांगाचा पाच वगैरे. बघू बरं वर्षभरात नारायणगाव वासियांच्या आवाजात कितपत फरक पडलाय बघूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
मंगल अशी असणारी एक नगरी. या नगरीमध्ये पाऊस वेळच्या वेळी पडतोय, पशु पक्षी सुद्धा आनंदात आहेत, प्रजाजन सुद्धा, आणि राजा खरंच अवनीपती आहे. अन्न व वस्त्र निवारा या तिन्ही गोष्टी आपल्या प्रजेला व्यवस्थित कशा मिळतील याविषयी त्यांनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. आणि त्या योजनेच्या माध्यमातून मी राजाचं सांगतोय, तुम्ही आत्ता कुठल्या योजना समोर आणून नका, मी त्या राजाचं सांगतोय. उत्तम योजना राबवल्या आणि त्या यशस्वी रीतीनं पारही पाडल्या. असा हा राजा, त्याचं वर्णन आमच्या आधुनिक वाल्मिकीने केलं. सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी. इक्ष्वाकु कुल कीर्ती भूषण राजा दशरथ धर्म परायण, त्या नगरीचे करितो रक्षण, त्या नगरीचे करितो रक्षण. गृही चंद्रसा नगरी इंद्रसा, गृही चंद्रसा नगरी इंद्रसा. सूर्य दशा संकरी, ओ सूर्य दशा संकरी. अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी. अशी ही नगरी. आणि त्या नगरीतला लाईट गेला. काय करायचं, येईल लगेच का काय? ही नगरी काल लाईट गेल्यामुळे बोलून आवाज पोहोचणार नाही याच्यातला भाग नाहीये, पण उद्यापासून पुढचे 7 दिवस मला रोज 8 तास बोलायचं. त्याच्यामुळे आत्ता जर आवाज बसला तर 8 56 तास बोलायचंय. कोल्हापूर करवीर निवासिनी जगदंबेच्या दरबारामध्येच, असं समजा कोल्हापूर हा दरबारच आहे तिचा, मंदिर हा एवढाच दरबार मर्यादित नाही. तिथे विश्वपंढरी म्हणून एक ठिकाण आहे, तर श्रीमद देवी भागवत आहे. आणि माईक शिवाय शक्ती पोचू शकत नाही तुमच्यापर्यंत माझ्यातली. या शक्तीविषयी सांगायला तिकडे जायचंय. असो, उत्तम अशी चाललेली नगरी, लोक आनंदात आहेत. प्रजेच्या हिताविषयी हा राजा दक्ष आहे. काव्यामध्ये वर्णन आलं मनु निर्मित नगरी. प्रत्येक अनेक मनु आहेत, त्या प्रत्येकाची मनुस्मृती आहे. आणि याच्या पुढचं वाक्य सांगतो, म्हणजे फार प्रॉब्लेम मिटतील. ते बहुतेक कळलेलं नसावं त्याच्यावर वाद करणाऱ्यांना, की हा मनु ब्राह्मण नाहीये, हा मनु हा क्षत्रिय आहे. आता काय फरक पडला तर पडेल. काय मी कुठल्या जाती जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्मनो जायते शूद्र संस्कारात द्विज उच्चते असं म्हटलंय आपल्याकडे. प्रत्येक ठिकाणी जातपात आणायचे नसते हो. 1 पट गुन्हा आणि 10 पट शिक्षा अशी नोंद या मनुस्मृतीमध्ये होत्या. त्यातल्या आज शिक्षा जर अंमलात आणल्या ना, तर आपल्याकडचे गुन्हे जवळजवळ 95% कमी होतील. मग लोक भलतेच बाबाकडे जाणार नाही, तिकडे रामाकडेच येतील. समजलं तर बघा, नाही तर द्या सोडून. आणि हा दशरथ राजा उत्तम राज्य करतोय, पण पुत्रोदय पण अजूनही नव्हता, संतान नव्हतं. आणि मनात असं वाटायचं, गगन अमाहुन वृद्ध नाही का, त्यात जन्मती किती तारका.
कारण जीवन हे वाटले पाहुनी वेलीवरची फुले. हो, पण गाणं स्लो आहे, त्यात गरम होतंय छान, त्यात तुमचा उपवास आहे, डुलकी लागली तर उठा, आता झालाय म्हणून मला उठवायला लागलं म्हणून म्हटलं नाही. आणि म्हणून काय करावं ते, दशरथ राये एक स्वप्न देखिले, दोन पुरुष आपण वधिले, आणि एक स्त्रियेसी मारिले, अपराधे विण. स्वप्न पडलो, दोन पुरुष आपल्या हातून मारले गेले, एक स्त्री आपल्या हातून मारली गेले. म्हणून वसिष्ठांकडे गेला, गुरु बोले हे दुष्ट स्वप्न. म्हणे शांत करावी लागेल, आणि त्याच्याकरता पशुचा बळी पूर्वीच्या काळी बळी दिला जायचा. आता असाच्या असा बळी दिला जायचा, म्हणजे थोडक्यात ते दोनच प्राणी बळी दिले जायचे. त्यातलं एक गाढव, कारण गाढव हे अहंकाराचं प्रतीक आहे, आणि दुसरा पशु बळी दिला जायचा तो म्हणजे आणि दुसरा पशु बळी दिला जायचा तो म्हणजे मेंढा. तो सारखा मी 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 करत असतो ना. थोडक्यात काय, मी आणि अहंकार या दोन गोष्टी जाळून टाकल्यानंतर भगवंतापर्यंत लगेच जाता येतं. कारण अग्नीच्या स्वरूपात भगवंतापर्यंत लगेच पोहोचता येतं ना. ती आहुती दिली की वायूच्या रूपानं, बरोबर आहे ना, वायूच्या रूपानं भगवंताला प्राप्त होते. मग त्यातल्या दोन देवता आहेत, एक स्वाहा आहे, दुसरी स्वधा आहे. त्या देवता त्यांचं पोस्टमनचं उत्तम रीतीनं काम करतात. एक पितरांकडे निरोप पोहोचवते, एक देवांकडे निरोप पोहोचवते. असं ते आहे. ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, आपल्या धर्मातल्या. गुरुजींना विचारलं पाहिजेत, काय गुरुजी सांगा, काय पाहुण्याला आवडत नाही म्हणून यजमानानं जानवं घालू नये, हा धंदा कोणी सांगितला? पण आहे आपल्याकडे, म्हणून त्याचे नातेवाईक नको. आमचा मित्र एक तो नातेवाईक म्हणत नाही, तो नातेवाईट म्हणतो. आज आमच्याकडे नातेवाईक आले आणि वाईटच असतात काय काय वेळा ते, म्हणून ती नाती गोती म्हणली, जी कायम गोत्यात आणतात आपल्याला. नाती गोती. तो पूर्वी कार्यक्रम लागायचा ना, आमच्या सौभाग्यवती काम सांगतात, तो पूर्वी कार्यक्रम लागायचा ना, आमची माती आमची माणसं. बरोबर आहे म्हणे, आमची माती आमचीच माणसं करतात. तर म्हणे यज्ञ करावा लागेल, पशुबळी द्यावा लागेल, शिकार करून आण. बरं, तो म्हणजे दशरथ राजा काय सामान्य नव्हता. तो ऑलिम्पिक मध्ये जिंकलेला होता. तो शब्दविधी बाण चालवायचा. ज्या दिशेनं आवाज ऐकू येईल त्या दिशेनं बाण चालवायचा. ज्या दिशेनं आवाज ऐकू येईल त्या दिशेला बाण चालवायचा. एवढं नव्हे, ज्या दिशेकडून आवाज येईल त्या दिशेला बाण चालवायचा, आणि तो बाण बरोबर तिथे लागलेला असेल. कुठे लागलेला असेल? ज्याचा आवाज येईल त्याला लागलेला असेल. आणि असा तो शब्दविधी बाण चालवणारा असल्यामुळे तो शिकारीला जाऊन बसला आणि त्यांनी बाण सोडला आवाज आल्यानंतर. पण तो बाण ज्याला लागला त्याच्या मुखातून मनुष्यवाणी बाहेर पडली. कळलं कुणातरी माणसाला बाण लागला. तो माणसाला बाण लागला आणि जो ज्याला लागला होता ते बाळ खाली पडलं. आणि दशरथ महाराजांनी झाडावरून त्वरित खाली उडी टाकली. धावत आले, बघतो तो एका ऋषी पुत्राला, ब्राह्मण पुत्राला तो बाण लागलाय. आणि तो बाण काढायला दशरथ महाराज पुढे गेले. तो म्हणाला, महाराज बाण काढू नका, बाण काढला तर प्राण लगेच जाईल, मी सांगतो तेवढा ऐका. आपल्याला कविता होती ना, शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण
वाणी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शंकितची झाला द्रुमणी हा बदला बाळा तव नाशाला पापी कारण बाळा शर आला तो धावुनी आला काळ विव्हळला श्रावण वाळ. महाराज अरे म्हणे तू जर इथे पाणी आणण्याकरता आला होतास, ब्राह्मण पुत्र आहेस, मुखानं भगवंताचं नाव घेत घेत जर आला असतास, ते नाव माझ्या कानावर पडलं असतं, मला कळलं असतं की कुणीतरी मनुष्य आहे, मी बाण चालवला नसता. नाम न घेतले तर किती तोटे आहेत बघा. म्हणून तुम्हाला भजनात मध्ये मध्ये नाम घ्यायला सांगतो. एकाला विचारलं ते नाम घेता घेता जर काही झालं तर, अरे झालं झालं काय, खात्री आहे का कशाची? पूर्ण राम जन्माचं कीर्तन आत्ता माझ्याकडनं होईल याची खात्री आहे का मला? नाही देहाचा भरोसा. पूर्वीच्या काही दुकानात एक वाक्य लिहिलेलं असायचं, आता असलं तर बघा पुढे कुठले असलं तर आता तिथलं मी बघितलेलं नाही. बरं जुनं सांगतो. जुन्या दुकानांमध्ये पूर्वी ते वरती कसं लाकडाचे हे असायचे ना, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? लाकडाचे मोठे उंडके टाकलेले असायचे, तर त्याच्यावर लिहिलेलं असायचं, नाही देहाचा भरोसा उधार माल द्यावा कैसा. बघा आवडलं तर घ्या. तर ते असायचं पूर्वी. भरोसा कशाचा नाही. त्याने एकाने विचारलं, समजा आता भजन म्हणता म्हणता झालं तर काय घाबरायचं नाही, हारासकट सगळी व्यवस्था आहे, तबला पेटी शाही. बरं एवढी लोक बोलून येत नाहीत काही वेळा. अरे मुखानं नाम घेत जरी गेला असतास ना, तरी मला कळलं असतं तू ब्राह्मणाचा पुत्र आहेस, कुणीतरी मनुष्य आहे मला कळलं असतं. का घेतलंच नाहीस ना? म्हणे महाराज आता माझ्याकडे वेळ नाहीये, एवढं पाणी माझ्या आई वडिलांना घेऊन जातो. मी माझ्या आई वडिलांना तीर्थयात्रेकरता घेऊन चाललो होतो, पण त्यांना ज्या क्षणाला समजेल की मी प्राण सोडलाय, त्या अर्थी ते लगेच प्राण सोडतील. पण त्यांना सांगू, काळजी करू नकोस बाळा, तू सुरू केलेली तुझ्या वडिलांची यात्रा मी पूर्ण करून देईन. राजा त्याची भ्रांतीच पडणार नाही. फक्त एवढं पाणी पिपर्यंत तू काही बोलू नकोस, त्याचं पाणी पिऊ नव्हते दे. म्हणून राजा आला, पाणी पुढे केलं, ते पाणी हातात घेतलं आणि पाणी पिणार. श्रावणा शांत काय, बोलत का नाहीस? रागावलास का रे? तुला पाणी आणायला सांगितलं म्हणून राग आला तुला? राग आला? लहान मुलं पटकन चिडतात आई बापावर, पटकन बोलतात, नको नको ते बोलतात. काय केलं तुम्ही आमच्यासाठी? हो काही बोलतात मुलं. श्रावणाचं तसं नाहीये. एक जण असा होता, आम्ही कीर्तनाला गेलो होतो, तो म्हणाला, महाराज कशी आहे गाडी आपली, 4 व्हीलर कशी आहे? आपण घेतली, आपल्या बापाला नाही जमली. ठीक आहे. गेलो, घरात घेऊन गेला, छान मस्तपैकी सगळं ऐश पैस घर, सगळं जमिनी इतकूनच घेतलेलं होतं, काय विशेष कौतुक नाही. तर त्याला म्हटलं, तो म्हणाला, महाराज कसं वाटलं घर आपलं? आपण केलं, आपल्या बापाला नाही जमलं. म्हटलं तर तिसऱ्या वेळेला म्हटलं, हा म्हणू दे, मी काय पुण्यातला बुवा नाही, मी कोकणातला बुवा आहे. त्यात कोकणच तर म्हणजे बोलायला ऐकणारच नाही. कोकणातली माणसं बोलायला ऐकत नाही. तो शक्यतो मी बोलत नाही, मी बोलायला लागलो तर मग ऐकत नाही. असंच असतं. आणि काही लोक बोलत नाहीत, पण ती बोलायला लागली ना ती कोणाला ऐकत नाही, आणि जो कोणाचं ऐकत नाही त्यांचं कुणी ऐकत नाही. म्हणून मी ठरवलं सगळ्यांचं ऐकायचं. मी एवढी लोक कीर्तन ऐकायला येतात. गेलो, शेत दाखवायचं, बघितलं का शेत? आपण
आपण केलं, आपल्या बापाला नाही जमलं. म्हटलं तुझ्या बापाला जर जमलं नसतं, कळलं ना तुम्हाला? श्रावणाचा तसं नव्हतं. श्रावण शांत होता. अरे बोल, तू जोपर्यंत बोलत नाहीस तोपर्यंत आम्ही पाणीच पिणार नाही. आणि मग मात्र नाईलाज झाला. आणि म्हणून दशरथ महाराज बोलून गेले, म्हणे मी अयोध्येचा राजा दशरथ आहे, तुमचा श्रावण माझ्या हातून मारला गेला. काय? कसा मारला गेला? मी शब्दविधी बाण त्याच्यावरती चालवला आणि त्याचा मृत्यू ओढवला. अरे राजा म्हणावं का सैतान म्हणावं तुला? एकुलता एक आधार होता आम्हा म्हाताऱ्यांचा, तोही तू मारलास. तीर्थयात्रेला घेऊन चालला होता, पाणी आणण्याकरता घेऊन. हे पाणीही आमच्या नशिबात नाही. राजा, तुला आम्ही शाप देतो, एक दिवस असा येईल तू सुद्धा पुत्र पुत्र करून म्हणशील. एवढं बोलले आणि दोघांनी प्राण सोडले. दोघांचे दिवसवार आटपले. दशरथ राजा पुन्हा आला आणि महाराजांना सांगितलं, वसिष्ठांना सांगितलं, ठीक आहे म्हणे, आता हे बाकी काही उद्योग करायची गरज नाही, आता फॉर्म्युला वेगळा आहे. तेव्हा स्वप्न पडलं होतं, ते स्वप्न शांत करायचं होतं, त्याच्याकरता म्हणून ती शांती करायची होती. आता ते प्रत्यक्षात घडलंय म्हटल्यानंतर त्याच्याकरता ती शांती करायची गरज नाही. आता पुत्रकामेष्ठी यज्ञ कर. पुत्रकामेष्ठी यज्ञ केलास की तुझी इच्छा पूर्ण होईल. मी असा एका ठिकाणी गेलो, मराठवाड्याच्या एका भागामध्ये गेलो होतो. पुत्रकामेष्ठी इतकं रामकथेत इतके वेळा आलं की ते दोन मित्र बोलताना मी ऐकले. साधारण 70 वर्षाचे दोन मित्र, काय कशी चालली कथा, दुसऱ्यानं विचारलं. तो बरी चालले. काल काय झालं कथेत? यष्टी विषयी सांगत होती. यष्टी, पुत्र कामेष्टी बद्दल बोलतो. यष्टी महामंडळाबद्दल काहीतरी सांगत होतो. पुत्र काम इष्टी, पुत्र प्राप्त व्हावा या हेतून तो यज्ञ केला. ऋष्यशृंगांना बोलवलं आणि उत्तम प्रकारे असं, कारण ऋष्यशृंग अतिशय विद्वान होते आणि त्यांचा स्पर्श त्या अग्नीला झालाय म्हटल्यानंतर, आणि यथायोग्य त्या यज्ञातून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला. आणि निर्माण होऊन त्यांनी पटकन एका हातात असं बघितलं, 12-31 झाले होते. तसं दुसरा उजवा हात पुढे केला, डाव्या हातात घड्याळ होतं तिच्या, उजवा हात पुढे केला त्याने, घ्या म्हणे. आणि तो सांगू लागला दशरथाला. आमच्या आधुनिक वाल्मिकींनी वर्णन केलं, दशरथा घे हे पायसदान दशरथा, घे हे पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा हे पायसदान. प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी. प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. दशरथा हे पायसदान. राजा, श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान. दशरथ
भक्षण केलं. राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान. दशरथा हे पायसदार पायसदार. कृतार्थ दिसली तुझी लोचने, कृतार्थ दिसली तुझी लोचने. कृतार्थ मी तुझ्या दर्शने, ते आज्ञा मज पावतो यज्ञी अंतर्धान. दशरथा हे पायसदार पायसदार. दशरथा टाळी वाजवली म्हणून, आणि नाही वाजवली म्हणून येत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. काय कोणतरी सुरुवात करणार पाहिजे, मग मागे टाळी टाळी मिसळला. हा तुम लढो हम कपडे सांभाळते, तसं नको. एकदम महाविष्णू भगवान की. आणि तो ते पायस आजच्या मेडिकल सायन्स नुसार बघायचं झालं तर अशी औषधी ज्यामुळे पुत्रप्राप्ती होईल ती दिली. त्या काळी हे फार भानगडी नव्हत्या. पहिली बेटी धनाची पेटी, पुत्र झाला हे झाला ते तेव्हा सगळं बॅलन्स्ड होतं. 1000 मुलांमाग 1000 मुली असं बॅलन्स्ड होतं. म्हणून तेव्हा या गोष्टी चालत होत्या. आणि राज्य कारभार चालवायला पुत्र पुत्र का म्हणायचे, पण त्याच्या मागे कारण हे असायचं की 1000 मुलं 1000 मुली हे बॅलन्स्ड होतं. आता 1000 मुलांमाग माझ्या मते 600 650 मुली असतील. उरलेल्या 350 जणांनी हिमालय. हा त्यामुळे आता ती गरज आहे. पण जर असंच पुराणामध्ये असेल तर सीता मातोश्रींचं खरं चरित्र आठवा हो. त्या कुठे मिळाल्या जनक राजांना. बेटी बचाव योजनेतला पहिला कोण असेल? जनक राजा. बेटी बचावची फार गरज आहे बरं सध्या, पण त्याच्यापासून नाही, त्यांच्यावर बाहेरून होणाऱ्या आक्रमणांपासून त्यांना वाचवणं फार गरजेचं आहे. त्याच्याकरता त्यांना संरक्षित केलं पाहिजे. सुरक्षितता त्यांची ते करतील. संरक्षण कसं करावं याची जाणीव त्यांना दिली. अशा स्कूलमध्ये शिकवलं जातं. गुड टच बॅड टच या गोष्टी शिकवल्या जातात. पण शाळेत ते काय कार्यानुभवाचा तास असण्यापेक्षा कार्यानुभवाचा तास आता बंद करा. काय ते घोड्यानी शिंकाळीने हे बनवून काही होणार नाही. छान मस्तपैकी लाठी काठी कशी चालवायची ते शिकवावं त्या तासाभरामध्ये. आणि मुलीला सांगूनच टाका, शाळेत पोरांना त्रास दिला नाही डोकं फोडून येईल त्याचं घरी. डोकं फोडून येईल त्याचं घरी. बाकी केस निसरायची मी निसतो. त्रास दिला ना कुठल्या पोरानं घरी तक्रार करायची नाही अजिबात. येऊ तिथं. म्हणून आपल्या जुनी म्हणजे ना जिथल्या तिथे करेक्ट कार्यक्रम करतात आला पाहिजे. आणि आता तर राज्यावर अशी माणसं बघितली त्यांच्या बघून आपण हेच शिकलं पाहिजे. करेक्ट कार्यक्रम करणार याची भनक लागली की 2 जातींमध्ये वाद निर्माण करण्याकरता पिवळी फालतू पुस्तकं बाजारात आणणारे जे लेखक आहेत ना ते सुद्धा माफी मागायला पुढे येतात.
ही ताकद आहे. घेतलं ना त्या कोकड्याचं पुस्तक मागितली ना माफी. आता बघूया बरं किती माहितीला लिहितात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि आमच्या बाजीराव पेशव्यांबद्दल वाईट. समर्थ म्हणाले त्याप्रमाणे समुद्र तीरस्थ आणि यवन यांचा नाशच आहे. इथे फक्त तेच जिवंत राहतील जे हिंदू म्हणजे जातीनं नाही, परत जन्मानं नाही, जगा आणि जगू द्या या तत्वज्ञानानुसार जे जगतील तेच या देशात जिवंत राहिले पाहिजे. यासाठी उपासना करत चला. माझा देश शत्रूपासून मुक्त राहावा म्हणून नका उपासना करू. आता जगा आणि जगू द्या या धोरणानं जे पुढे जाणारे आहेत तेच या देशात जिवंत राहिले पाहिजे. कारण आता पृथ्वीला पण भार फार व्हायला लागला हो. 140 कोटी 145 कोटी काय करायचे तेवढे? बांधाच्या भरीत घालायच्या लायकीचे पण नाहीत काही. सकाळी उठायचं की चौकात फिरत बसायचं, सिगरेटी फुकायच्या, गाड्या बापाच्या जीवावर पेट्रोल गाडीत घालायचं आणि बोंबलत फिरायचं. ही कसली आली करतो? नाही म्हटलं काम काय करतो तुझं? नाही त्याचं बसायचंच काम आहे. काय कुठं बसायचं? निम्मे निरर्थकच आहे. त्यांना शब्दच वापरलाय, जन्मा येवोनी जननी वायाच कष्टवी. आईला पण जन्माला घालायचे त्रास. फक्त 2 जीव आपली वासना शांत करतात एवढंच त्यातनं काहीतरी साध्य आहे. बाकी या जन्माला येणाऱ्या पिढीचा काही उपयोग नाही. बरं असं कीर्तनात बोलायचं नाही, पाकिटावर परिणाम होतो त्याचा. पण बोलायचं नाही कीर्तनात. आणि तुम्ही बोलत नाही. मी ठरवलंय, मी कधीच ठरवलंय, लॉकडाऊन पासून ठरवलं कमीच बोलायचं. फक्त ओघात आलं तर सांगतो, फक्त बोलत नाही आपण नाही. आणि ते पायस दिलं आणि ते कौशल्याला दिलं, सुमित्रेला दिलं, कैकेयीला दिलं. ते रुसली लगे रूढ गई हो. माता काहीतरी गाणं म्हणत बसायचं, नाकावरच्या रागाला. हो, एका पाकिटात एवढं सगळं नसतं करायचं. आता काही गाणं म्हणत बसेल का तो? दशरथ राजा म्हणाला, बघ काही वेळ होत चालली, तेव्हा लवकर. मग यांनी काय केलं, तो हातातला भाग पडला खाली, टाकून दिला तिने. तो सुवरच्या नावाच्या गाडीने उचलला, ती घेऊन गेली. आणि आता इकडे या म्हणाल्या, काळजी करू नकोस, तुला 3 नंबरचा नकोय ना, आता 1 आणि 2 म्हणजे आमच्यातला आम्ही देतो, म्हणजे तुलाच पहिला मिळाला, तुला दुसरा पण मिळाला. ओके, दॅट्स ग्रेट म्हणाले, द्या. आणि मग ते सेवन केलं आणि यथायोग्य काळी त्या प्रसादाची सुचिन्ह या 3ही राण्यांच्या शरीरावरती दिसायला लागली. आणि ती वेळ आली जवळ. कुठली? चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही बात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी सूर्य दांबला. ती वेळ जवळ आली आणि अशी काही वेळ जवळ आली की बारामतीतल्या माणसाला राहत नाही. म्हणजे मी मोरोपंतांबद्दल बोलतोय. त्या मोरोपंतांनी सुंदर आर्या लिहिली. काय? अमर कुसुम घन वर्षती तनन करीती समस्त गंधर्व सर्वत्रांना झाले, सर्वत्रांना झाले आनंदाचे चिते महापर्व. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. पुष्पांजली
कोणी कोणी भूषणे जिथून जाय माय स्वतः पुत्र दर्शने ताल मात्र चलत वाढला वाद्यांचा ताल मात्र चलत वाढला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला राम जन्मला या बाळाला नाणी घातली नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी घ्या ना खाली काढून घ्या खाली बसा आणि त्याला नाणी घालायला सुरुवात केली मुळात तो शुद्ध आहे त्याला कशाला नाणी आईचं समाधान व्हावं या करता नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी ओ नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी ओ काणी तिची या भाग्याची कोण वाणी हो काणी तिची या भाग्याची कोण वाणी नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी स्नेह भावे स्नेह जवळ माती रे स्नेह भावे स्नेह जवळ माती रे गंगालयातून पाणी घाती ये रे गंगालयातून पाणी घाती ये रे नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी ओ नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी निर्मला ते नाणी निर्मला ते नाणी ओ सर्वजण असं समजतात की तो 12 वाजता जन्म आहे तो असा 12 वाजता येत नाही पण शत्रूचे 12 वाजवण्याकरता जन्माला येतो त्यामुळे राम जन्म रामांचा जो जन्म आहे तो पुनर्वसू नक्षत्रावरती आहे आणि जेव्हा राम जन्माला आले तेव्हा पुनर्वसू नक्षत्र चालू होतं तेव्हा 12:39 झालेले होते साधारणपणे आत्ताच्या वेळेनुसार म्हणून 12:39 ही राम जन्म साजरा करण्याची वेळ आहे त्याला पाळण्यात घातलं सगळ्यांनी जरा बसून घ्या तुम्ही कोणाचं दर्शन घेताय ते कळत नाही मला कारण अजून त्याचं नाव ठेवायचंय म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे की जन्माचं कीर्तन म्हणजे कीर्तनकाराचा पुनर्जन्म असतो आणि हे बघा वरून थांबा थांबा अजून थोडा वेळ थांबा